नमस्कार वकील साहेब. मी फाईल बघितली, वाचली, पण मी आता थोडासा गडबडीत आहे. मला असं वाटतं की मी हे नंतर बघतो. माझ्या मुलीच्या सासरी एक छोटंसं फंक्शन आहे, मला जावं लागेल तिकडे. काय ग? डॅड काय डॅड माझ्याकडे काही काम होतं का तुझं? नाही, ऍक्च्युली मम्माचा मेसेज द्यायचा होता तुम्हाला. तिला अर्जंट काहीतरी काम आलंय, सो ती नाही येऊ शकणार. ओके. तुझं काय? मी येणार आहे ना, तुमच्यासोबतच येणार आहे. कधी निघायचं आपण? आता निघू 1-5 मिनिटातच. तू हो खाली, मी आलो लगेच. ओके, येतो मी लगेच. आय विल वेट. या, बाय. हीच फाईल आहे ती मे बी, जी मॉम शोधत होती. पण यात एवढं काय महत्वाचं आहे की डॅड ती अशी लपवून वगैरे ठेवतात? मुलांनो, अरे काय चाललंय तुमचं? चला लवकर आटपा. तयारी झाली की नाही? वाजली किती बघा. ए बाबा, चल चल लवकर, चल 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 चल. हा जय, आम्ही आता निघतच आहोत. बस 2 मिनिट. हा आशू, आशू ऐक ना, बाकी घरातल्या सगळ्यांना निघू दे, तू थोडं थांब ना. अरे पण आशू, मी तुला घ्यायला येतोय. घ्यायला? अरे मी काय लांब राहते, थोडाच वेळ लागेल मला पोहोचायला. थोडा वेळ तर थोडा वेळ. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण मला महत्वाचा. आणि मग तू इथे आल्यावर मी इतका बिझी असेल की मला धड तुझ्याशी बोलता येणार नाही. त्यापेक्षा तुझ्या घरापासून ते इथपर्यंत 5 मिनिटं का होईना मला तुझ्यासोबत वेळ घालवता येईल. जय, खरंच तू एवढा रोमॅन्टिक असशील मला माहित नव्हतं. ओके, मी थांबते. हां, पण लवकर ये, मी वाट पाहते. तू डोळे बंद कर, मी लगेच पोहोचतो. देवा, कसं काय रे एखाद्या मुलीला इतकं मंद बनवू शकतो? मूर्ख मुलीला हे सुद्धा कळत नाही की मी तुझी नाही ग, मी आयुष्यभर फक्त पैशांचीच वाट पाहतोय. म्हणून तर मी तिच्याशी लग्न करायला तयार झालोय. लग्न करण्याआधी फाईल मध्ये काय ते बघितलं पाहिजे. कसं गोड दिसतंय ग माझं पिल्लू. हो, ते गुलाबी गुलाबी कपडे घालून किती दिसते ते. अरे वा पिल्लू, आता अजिबात रडायचं नाही. आजपासून तुझं वेगळं नाव ठेवणार होतं, पण नाव ठेवणार नाही होता मी. सरक रे. दृष्ट काढू दे माझ्या बाळाची मला. ओके नाही, कसे दिसते बघ ते. झाडापेडाची, भूताखेताची, वाटेवरच्या वाटसरूची,
इथे जे जे कोणी येणार आहेत त्यांची कोणाची दृष्टी लागली तर ती जळून जाऊ दे आणि माझा बाळ गरागर वाढू दे. कशा दिसतंय ते? चला आता. अरे सर तुम्ही हाय या ना. उशीर झाला का मला? अहो नाही या प्लीज. फार बरं वाटलं तुम्ही अगदी वेळ काढून आलात ते. हो, एक मीटिंग होती ती उरकून आलो लगेच. अच्छा माधुरी आलं. हॅलो सर. काकू हे थँक्यू. सर याची काय गरज होती? तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून आला हेच खूप आहे. त्यात काय एवढं? छकुली झोपलेली दिसतीये, गोड दिसते एकदम. काय ना, आज तिचा खास दिवस आहे की नाही, तर विचार केला असावा की जरा आराम करूया, मग सगळे आले की फ्रेश राहायचं. या ना, या बसा. डॅड काय कशी आहेस तू? तुम्ही छान. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त आहे एकदम. काय वेळेवर आलो ना मी? हो अगदी वेळ. कशी असेल का? ठीक. या ना. नमस्कार. नमस्कार. काय बरं झालं आलात तुम्ही. हे आत बसलेत, तुम्ही जरा गप्पा मारा ना त्यांच्या बरोबर. ओके चालेल. रिया कशी आहेस? बसा तुम्ही. अगं बाई, सुमित्रा ताई या ना. या या या, खूप बरं वाटलं. या आपण पण आतच बसूया. कुठे गेलाय जय? केव्हापासून वाट बघतेय मी. कधी येणार आहे? नेहमी मलाच थांबावं लागतं. जय कुठे आहेस तू? केव्हाची वाट बघतेय? हे आशू, एक मिनिट ऐक ना. अगं मी जरा बाहेर आलोय. मला मामा मामींनी मिठाई घ्यायला बाहेर पाठवलंय. तू प्लीज पुढे हो ना, मी येतोच. ए काय रे जय, मला आधीच सांगायचं ना. मी डॅड बरोबरच गेले असते ना. ए आशू ऐक ना, प्लीज चिडू नकोस यार. हे बघ, मामा मामी एकटेच काम करतायत, तेच सगळे एकटे मॅनेज करतायत. तर मग मी मदत करायला नको का त्यांना? हा तू प्लीज पुढे हो, मी लगेच जातो. 1 तासात घरी पोहोच. हा ठीक आहे, चल मग मी तिकडे पोहोचते, आपण तिथेच भेटूया. बाय. ओके बाय. गेली एकदाची बाई. नाहीतर माझ्यासोबत त्या फंक्शन मध्ये असली असते तर सारखं जय 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 करत बसली असते. म्हणजे आता या घरात कोणीच नाही, म्हणजे मी आरामात अनिरुद्ध अंकलच्या रूम मध्ये जाऊन ती फाईल शोधू शकतो. बघूच चला काय आहे त्या फाईल मध्ये. आशुदी कशी आहेस? मी छान. तू कशी आहेस? बरी. एवढं लेट का केलास आणि डॅड बरोबर का नाही आलीस? ते मी माझा ड्रेस ठरवत होते. आशुदी अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? काय नाही ग, चल चल.
आता याची किल्ली कुठे आहे? सोना लढायचं नाही. आलू चालू चालू सोनाले. बोले बेटा. थँक गॉड, सुटले एकदाचे तिथून. बरं कोणाच्या लक्षात नाही आलं. आता डॅडच्या रूम मध्ये जाऊन ती फाईल शोधायची. काय असेल त्या फाईल मध्ये? आय नो मला काय करायचंय. हो, मी इथे घरी पोहोचली. आता सगळ्यांना चुकवत चुकवत इथपर्यंत कशी पोहोचले ना, प्लीज डोंट आस्क मी. या मम्मा, मला माहिती आहे डॅडने ती फाईल कुठे ठेवली आहे ते. मम्मा ओके ओके, बाय बाय बाय. फाईल तर इथे नाहीये, पण डॅडनी तर इथेच ठेवली होती फाईल. सगळंच तर चेक करून झालंय. आता फाईल कुठे असेल? मम्माला इन्फॉर्म केलं पाहिजे. गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, माधव घ्या, कुणी मिलिंद घ्या, केशव घ्या, कुणी कृष्ण घ्या. चला आता नाव ठेवा. छकुलीचं नाव कोण ठेवणार हे मी आधीच ठरवलंय.
माधुरी, चकुलीचं नाव शमिका ठेवणार आहे. विपुलने कायम शमिकाला बहीण मानले आणि आम्ही दोघांनी आधीच ठरवलं होतं की आमच्या बाळाचं नाव फक्त शमिका ठेवेल. थँक्स माधुरी, मला हा मान दिल्याबद्दल. जाऊ. आता ही काय नाव ठेवते कुणाच ठाऊक. रिया फियासारखं काही ठेवलं नाही म्हणजे मिळवलं. हा, काय ठेवलं नाव? हे ना, नाव मी बाळाचं नाव स्वर्णिमा ठेवलंय. अरे वा. स्वर्णिमा म्हणजे सोन्यासारखी झळाळी असणारी मुलगी, तेजस्वी. आणि आम्हाला खात्री आहे आमची स्वर्णिमा तिच्या कर्तृत्वाने सगळ्यांचं नाव असंच उज्ज्वल करणार आहे. ओके नाही? धोका दे. साठी निघायचं. खाली वाटाशी बस बस. हा बस. चला सोनुली, स्वर्णिमा. आपण तिला स्वरा म्हणायचं का? नाही नाही, स्वर्णिमा पूर्ण नाव घ्यायचं. मला बाई जवळ जाणार आहे. शमी, थँक गॉड तू माधुरीसाठी आणि चकुलीसाठी काहीतरी आणलंयस. मला ना डोक्यातून निघून जातात अशा गोष्टी. मला एकतर हे बघ काय होतं माहिती का, मी वाढदिवस लक्षात ठेवू शकत नाही, त्याच्यात कोणाला गिफ्ट आणायचं असेल तर मला सुचत नाही काय आणावं. हा पण आता किती बरं वाटतंय मला. माझं लाईफ असं ना सोपं झालंय तू आल्यामुळे. हे काय? हा दागिन्यांचा सेट आहे आणि आपल्या कपाटात नव्या कोऱ्या अशा कितीतरी साड्या आहेत. आता तू म्हणत असशील तर आपण माधुरीला इतरांसारखंच साड्या आणि दागिने गिफ्ट म्हणून देऊ शकतो. पण मला काय वाटतं सांगू, हे गिफ्ट आपल्या बाळासाठी आणि माधुरीसाठी सगळ्यात चांगलं गिफ्ट ठरू शकेल. यात काय? यात आपल्या छकुलीची पहिली FD आहे. आपण एक काम करायचं का, आपण तिच्या नावाने ना पैसे सेव्ह करूया आणि ती FD माधुरीच्या नावावर करूया. म्हणजे जेव्हा छकुली मोठी होईल तेव्हा तिची स्वप्न,
तिचं लग्न, तिचं शिक्षण यासाठी माधुरीला पैशांची खूप मदत होईल, नाही? तुला माहितीये तुझ्यातली बेस्ट गोष्ट काय शमी? तू तू जेवढी ट्रेडिशनल आहेस तेवढीच तू स्मार्ट आणि प्रॅक्टिकल सुद्धा आहेस. तुला कुठल्या वेळेस काय आणि कसं वागावं नाही करेक्ट कळतं. बाकी सगळ्यांनी खूप गिफ्ट आणले असतील, पण हे असं गिफ्ट फक्त आपला माणूसच देऊ शकतो, ज्याला फक्त आजची नाही तर उद्याची, भविष्याची सुद्धा काळजी आहे. आय लव्ह यू शमिका. तू ना गोड आहेस.